आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राहणार उपस्थित. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा. महिलांना समान संधी आणि आगेकूच करत यश साध्य करता येईल अशा समाजासाठी एकत्र काम करण्याचं केलं आवाहन. जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून राज्यव्यापी HPV लसीकरण मोहिमेचा प्रारंभ. 3 महिन्यात राज्यातल्या 9,84,000 मुलींना लस देण्याचं आरोग्य विभागाचं उद्दिष्ट. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते राज्य महिला आयोगाच्या महिला सन्मान पोर्टल आणि सायबर वेलनेस कक्षाचं उद्घाटन. महिलांना पाठबळ देण्यासाठी कटिबद्ध असल्याची दिली ग्वाही. संथाल परिषदेचं ठिकाण बदलल्याबद्दल आणि पश्चिम बंगाल सरकारनं राजशिष्टाचार न पाळल्याबद्दल राष्ट्रपतींनी व्यक्त केली नाराजी. तृणमूल सरकारनं सर्व मर्यादा ओलांडल्याची पंतप्रधानांची टीका. भारतानं कोणत्याही व्यापार करारांमध्ये हितसंबंधितांच्या संवेदनशीलतेशी तडजोड केलेली नाही. सर्व व्यापार करारांमध्ये भारताच्या राष्ट्रीय हिताचं रक्षण. पियुष गोयल यांचा पुनरुच्चार. भारताचा उदय इतरांच्या चुकांवर नव्हे तर स्वतःच्या सामर्थ्यावर अवलंबून असेल. भारताच्या विकासाचा फायदा हिंद महासागर क्षेत्रातल्या देशांना होईल. एस जयशंकर. पश्चिम आशियातल्या बदलत्या स्थितीवर केंद्र सरकारचं सातत्यानं लक्ष. तिथल्या भारतीय नागरिकांसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचा सल्ला. आणि ICC T20 विश्वचषकासाठी आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात लढत. नमस्कार. 8:30